खऱ्या अर्थानं सलामीची जोडी देखील मतदारसंघामध्ये दाखल झाली. भावेश आणि त्याच्या सोबतीनं दर्शन आपल्याला पाहायला मिळेल. टीम जय काफरोबा विहेळे गोलंदाज तयार आणि गेम ऑन. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू मतदारसंघामध्ये ओ सेन्सिबल क्रिकेट. पुश केला, पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि एक धाव फलकावरती अंकित होईल. सन्माननीय अक्षयजी पाटील 40-40 आणि त्यांच्याकडून नक्कीच चौकाराच्या हॅट्रिकसाठी कॅश प्राइज असेल ते म्हणजेच 4,440 रुपयांचं. क्या बात आहे. अक्षय पाटील यांच्याकडून देखील इथे मात्र कॅश प्राइज लावलं गेला. फसवाई 7080 जय काफरोका वेहले. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय अमरजी म्हात्रे साहेब देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला भेट देण्यासाठी आलेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. विशुभाऊ म्हात्रे भरपूर मोठं कर्तृत्व दातृत्व साहेबांचं आपण सातत्याने पाहतो या भिवंडी विभागामध्ये आणि ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय हरिभाऊ पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज अगदी जानकोई चषक 2025 ला भेट देण्याकरिता भिवंडी आगरी महोत्सव अगदी थोड्याच दिवसांमध्ये सुरू देखील होणार आहे. आणि भिवंडी आगरी महोत्सव ही संकल्पना ज्यांनी या संकल्पनेला सुरुवात केली भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित आणण्याचं कार्य ज्यांनी केलं अशा सर्वांनी विशुभाऊ म्हात्रे साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. आणि त्यांचा समवेत आपण अमरदादांनाही पाहत आहात. मी आमच्या या दिग्गज मान्यवरांचं आमच्या स्पर्धेची मुख्य आयोजक टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगडच्या वतीनं जानकोई चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांचं आगमन झाल्याने दरम्यान चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चौकार आला आणि दरम्यान नक्कीच मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय भिवंडी आगरी महोत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष सन्मान्य विशुभाई नक्कीच यांचं देखील आगमन झालंय आणि यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती. ओ फटका दमदार आहे. चांगला चेंडू होता त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. दरम्यान नक्कीच आपण पाहिलं तर ही मॅच आरके बिल्डर्स माणकोळी त्यांच्या अगेन्स्ट फसवाई 7080 जय काफरोका वेहले या दोन संघाच्या वतीनं आपण पाहतोय. आणि भावेश आणि दर्शन ही सलामीची जोडी मतदारसंघामध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल षटकाराच्या मदीनं 13 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम माणकोळी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मान्यवर देखील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आगरी महोत्सव म्हटलं तर नक्कीच आपली आगरी परंपरा आपली संस्कृती दाखवण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या विशुभाऊ म्हात्रेंच्या वतीनं केलं जात आहे. कारण की ही संकल्पना त्यांनी भिवंडीत प्रथमतः आणली आणि त्याला प्रतिसाद देखील आपल्या आगरी बांधवांनी दिला देखील. आणि त्या अनुषंगाने आता मात्र नुकत्याच काही दिवसांवरती आगरी महोत्सव देखील येऊन पोहोचला. संकल्पना चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आपली संस्कृती आपल्या आगरी परंपरा नक्कीच आगरी कला त्या नक्कीच महोत्सवाच्या वतीनं नक्कीच दाखवल्या जातात. आणि अनेक मोठमोठे मान्यवर देखील त्या नक्कीच महोत्सवाला भेट देत असतात. आणि त्या महोत्सवाचे अर्थातच भिवंडी महोत्सवाचे आगरी महोत्सवाचे शिल्पकार
संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ मात्रे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आता अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हितेश आपल्याला पाहायला मिळेल. राईट अमोर द विकेट ना पिंपळगर एंड करणं. हितेशचा पहिला चेंडू इथे मात्र शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट मधाच्या आतमध्ये फलंदाज भावेश होतोय बाद. नवीन बॅटर मधाश्रातमध्ये विराज दाखल होते. नवीन बॅटर लगेचच आपण या विराज आता मात्र नवीन बॅट्समन मधाश्रातमध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र विकेटची आवश्यकता होती. ती विकेट तो ब्रेक थ्रो आता मात्र हितेशने मिळवून दिला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकुआई चषक 20-25 हा थरार आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा. हो चांगला चेंडू अपील देखील झाली होती. पंच दाखवतात हाईट फॅक्टर आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू येतो डॉट. धावसंख्या धावफलकावरती 13 एकड्यावरती कॉन्स्टंट आहे. सुरुवात दमदार राहिली होती. पहिल्या षटकामध्ये या 13 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक केला हितेशने. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी कमी. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. आता मात्र माघारी जावं लागेल फलंदाज विराजला. विराज शून्यावरती बाद. थँक्यू इझी मास्टर. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय विशुभाऊ म्हात्रे आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीता. अगदी परंपरा टिकवण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय. नवीन बॅटर मधाश्रातमध्ये अल्पेश आणि अल्पेश साठी शॉर्ट लेन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिक सोडल्या. पंच आमच्याकडे वळत असताना पंचांचा वाईटचा इशारा. मॉडर्न जग आहे नक्कीच. इथे मात्र कोणालाही 1 मिनिटाचा देखील वेल नाहीये. परंतु अशा नक्कीच वेलात वेल काढून या ठिकाणी मात्र आमच्या मान्यवरांनी अर्थातच विशुभाऊ म्हात्रेंनी मुळाची उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं जानकी एंटरप्राइजेसच्या वतीनं या चषकाच्या वतीनं त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. इथे अपील सातत्याने होते कारण की हितेश चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहिल्या तर 14 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये हितेशनं कमालीची गोलंदाजी केल्या. 2 विकेट्स घेतले आणि एक धाव खर्च केले. ती सुद्धा वाईटच्या स्वरूपाने धाव आली होती. अंदराइज खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. हितेशला आपण पाहतोय. अंतिम चेंडू हितेशचा अजूनही शिल्लक आहे. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी चांगली रणनीती आखली जाते दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. शॉर्ट आर्म पुल केला. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत.
डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. नजरअटी दुर्घटना घडली, सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रेमला आता मात्र आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा आहेत. ओ इथे लेंथ आणि लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र नक्कीच डावाला सुरुवात करतोय आणि या षटकाला सुरुवात करतोय. मात्र आतमध्ये प्रेम मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित सातत्याने त्यांचा उल्लेख आपण करतोय, कारण की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक सारे लोक सक्रिय असतात, परंतु आपल्या जातीसाठी आणि आपल्या नक्कीच आगरी समाजासाठी ज्यांनी मोलाचं नेतृत्व केलंय अशा आमचे विशुभाऊ म्हात्रे आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सातत्याने नावाचा उल्लेख करतो. दरम्यान फटका दमदार है, फील्डर होते, फील्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार दमदार स्ट्रोक, जानकुआई चषक, षटकार. माझी जानकुआईचा सोहळा भरलाय ओ, तुझ्या नावाचा गजर झैलाय गो. माझी जानकुआईचा सोहळा भरलाय ओ, भरलाय पिंपळघर गावाला. आई गाव देवीची देवलान, जानकुआईची गो देवलान. गाव देवीची देवलान, जानकुआईची गो देवलान. षटकार येतो आणि या षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आहेत. दमदार सुरुवात. हो पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एलिमिनेशन नाही स्ट्रोक मध्ये लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. चांगलं बॅटल सुरू आहे. एका बाजूने गोलंदाजी देखील चांगली होते, दुसऱ्या बाजूने संघर्ष करत असताना मधाच्या आतमध्ये दर्शन आणि अल्पेशला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला त्यांच्या वरती ही जबाबदारी आहे संघाची. एक फायटिंग स्कोर, एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि 27 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ओ शॉट ऑन पोल, पोल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल, मॅक्झिमम क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. सरींचा देव सजविलाय ओ, आनंदीमय जत्रेचा सजलाय जत्रेची दिवसाना. आई गाव देवीची देवलान, जानकुआईची गो देवलान. गाव देवीची देवलान. षटकार येतो आणि षटकाराच्या मधीनं धाव संख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती. आता मात्र धावांचा आलेख उंचावला जातोय. धावा आता मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत, कारण की विचार केला तर बॉल आपण ते बाजूला करायचे,
खेळाडूला विनंती असेल 2 बॉल्स आपण दिलेत. थर्टी 33 जावा धावफलकावरती 2 षटकार. आता मात्र फलंदाज दर्शनच्या बॅट मधून आल्या. कम्मालीची इनिंग तो देखील मधाच्या आतमध्ये साकारतोय. जबाबदारीने खेळतो मधाच्या आतमध्ये. जबाबदारी स्वीकारले स्वतःच्या खांद्यावरती आणि 24 धावांच्या क्रमांक इनिंग स्वतःशी त्याने देखील साकारली. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत आणि तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण. या षटकामध्ये आपण पाहिला पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर षटकार, तदनंतर डबल, पुनश्च षटकार आणि आता डबल येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजे 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाहीये बॅटम बॉल मध्ये आणि तत्पूर्वी हा चेंडू येते डॉट. 5 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहेत आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकात. एका बाजूला संघ आपण पाहतोय RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोळी, त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय फसवाई 7080 जय काफ्रोबा वेहळे संघ. आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. एक मेगा सत्कार आपण आज करणार आहोत या स्पर्धेला भेट देण्याकरिता. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी दाखवलं की आगरी कोळी संस्कृतीचं महत्त्व काय आहे, भिवंडी आगरी महोत्सव याच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांना एकत्रित आणण्याचं कार्य ज्यांनी केलं, भिवंडी आगरी महोत्सवाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेबांचा मेगा सत्कार आपण या स्पर्धेच्या वतीने करीत आहोत. साहेबांच्या महत्त्वाची उपस्थिती आणि या साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. अगदी महत्वाची उपस्थिती वेळात वेळ काढून आज आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी महत्वाची उपस्थिती दाखवली. साहेबांचे देखील विशेषतः आभार व्यक्त करतो संपूर्ण जानकी एंटरप्राइज टीमच्या वतीने. त्यानंतर अमरदादा म्हात्रे दादांचे आपण सन्मान करणार आहोत, कारण विशुभाऊंच्या खांद्याला खांदा लावून आगरी महोत्सवाची घालण्याची जबाबदारी या चेहऱ्याने फार मेहनत. जेव्हा आगरी महोत्सव सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थाने वेळही नसते, प्रत्येकी गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं आणि तिथेही आपण अमरदादांचा रोल नेहमी पाहिलाय आणि अमरदादांचा सन्मान दरम्यान केला जातो. आणि त्यानंतर आणि तसेच हरिश्चंद्र पाटील साहेबही उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आहे, कारण मित्रांनो एखादं धोरण हातामध्ये घेणं आणि सातत्याने वर्षानुवर्ष ते धोरण राबवणं हे सोपं कार्य नसतं. मला आठवतं आणि कमिंग सून नव्हे तर डेटही अनाऊन्स झालेली आहे. 24 जानेवारी पासून तर 28 जानेवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळा येथे पाहायला विसरू नका भिवंडी आगरी महोत्सव 2026. सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. दादांच्या शुभ हस्ते पाटील साहेबांचाही सन्मान करण्यात येईल. सोनाली गावाची सुबाई गौरी जत्रा भरता. त्यानंतर सन्माननीय विलासदादा म्हात्रे दादांचे आपण शुभ सन्मान करीत आहोत. विलासदादा म्हात्रे साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती माणसावरती आपण पाहत आहोत, त्यांचा सन्मान केला जातोय.
गेल्या 12 वर्षांआधी ती केलेली एक छोटी सुरुवात, आपल्या समाज बांधवांना एकत्रित आणण्याचा विशू भाऊंचा तो प्रामाणिक प्रयत्न आणि अगदी थोड्याच दिवसांमध्ये 24 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत पाहायला विसरू नका. भिवंडी आगरी महोत्सव 2026 आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे आज भाऊंची उपस्थिती आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मी सन्मान्य विशुभाऊ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की या स्पर्धेविषयीचं मनोगत आपण व्यक्त करायचं. आणि स्पेशली भाऊंकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छाही येतात आणि तसेच येत्या 24 जानेवारी पासून सुरुवात होणाऱ्या भिवंडी आगरी महोत्सव 2026चं निमंत्रण दादा देखील आपल्या सर्व समाज बांधवांना देत आहेत. मोठ्या संख्येने नक्कीच या, कारण आपल्या आगरी कोळी समाजातील जे कलाकार आहेत, नृत्य असो, भरपूर साऱ्या कलाकृती दाखवल्या जातात, त्याचा आनंद घेण्यासाठी या आपल्या समाजामधल्या या महोत्सवाला आणखीन पाठिंबा द्या. शुभ सन्मान दरम्यान केला जातो. राजेश दादा पाटील त्यांचे शुभ सन्मान करण्यात आला. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. कुणाल दादा देखील उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करतो आपणही पुढे यायचं आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं. कुणाल दादांचा आपण सन्मान करणार आहोत. कुणाल दादांचा सन्मान केला जातो. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो. मॅचही सुरू आम्ही देखील समजू शकतो, बट आज भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित झालेत. भारताची जी परंपरा आहे, अतिथी देवो भव, प्रत्येकी अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो आणि प्रत्येकी अतिथीचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्या कर्तव्याचं पालन करत असताना आमची मॅनेजमेंट कमिटी आणि कॉम्बॉक्स फक्त स्कोर कार्ड पोहोचवायचं आहे. येस, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 44 धावा आहेत. पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आता जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. येस, थँक्यू. आणि नक्कीच इथे मात्र अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय पदाच्या आतमध्ये यतीनला, आणि आता मात्र सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. हो, इथे मात्र पुनश्या नटराज मुद्रेमध्ये आले होते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये, त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे तब्बल 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती, आणि जो संघ इथून जिंकेल तो संघ फाईट करेल, तो म्हणजेच भक्तिधाम डुंगे या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. आणि नक्कीच कुठला संघ इथून मात्र आज नक्कीच चांगली कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. काल आपण पाहिलं होतं तिथे मात्र चांगला खेळ देखील राहिला होता, आज देखील चांगला खेळ राहतोय. आणि सध्याच्या घडीला आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम 2 चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय. गाडी नंबर 44-12 ज्या कुठल्या खिलाडूची किंवा प्रेक्षकाची असेल त्यांनी थोडीशी बाजूला पार करा, विनंती असेल. रस्त्यावर व्यत्यय येतोय, पंचांचा वाईटचा इशारा तर आलाय, परंतु दोन्ही गाड्या एकाच रुलावरती होत्या. रिव्हर्स गिअर टाकल्यानं लगेचच नॉनस्ट्राक एंडला पलटले. तसेच पिंपलगार गावचे लेजंड प्लेअर पवनदादा भोईर त्यांचं देखील आगमन झाले. दादांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. व्हाईट रंगाची 44-12 क्रमांकाची गाडी घ्या, अशा कुठल्या प्रेक्षकाची खिलाडूची असेल त्याने आपण बाजूला करा. आय थिंक टाटा टिगोर आहे. हो, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या अनुषंगाने इथे मात्र धावा मिळतील या चेंडूवरती, त्या म्हणजे तब्बल 2 धावा. इथे मोठा फटका मारू दिला जात नाही या यतीच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. अंतिम चेंडू, इथून 50 धावांच्या आक्रमक इनिंग होईल का, परंतु 48 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश अंतिम चेंडूसाठी सज्ज. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, अंतिम चेंडू येतोय डॉट. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा केलं होते समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 48 धावा, आणि जिंकण्यासाठी आता मात्र 49 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच आर के बिल्डर्स
माणकोळी या संघाला. येस, 49 धावा बनवायच्यात आणि 49 धावा कशा पद्धतीने सत्वा डिपेंड होतील या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. नक्कीच ज्यांचा नेहमीच आवाज या विभागामध्ये झलकतच असतो, आमचे साथी समालोचक, आमचे अत्यंत जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ सरवली, व्हॉइस ऑफ भिवंडी, विशालजी पाटील सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. जत्रा भरत न्यारी सोनाली गावात सोबाई कावरी जत्रा भरत न्यारी चला, सलामीची जोडी पाठवायची आहे खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आयोजित जानकोई चषक 2025 आपण पाहतोय. आज महत्वाची उपस्थिती राहिली आहे विशुभाऊ म्हात्रे साहेबांची या ठिकाणी. ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आल्यात आणि एक मोठी अनाउन्समेंट त्यांनी नुकतीच केलेली आहे. आगरी कोळी समाजाच्या नक्कीच सर्वांना कला गुणांना वाव देणारी, आपली संस्कृती जपणारी एक महोत्सव पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. 24 जानेवारी ते 28 जानेवारी. आणि नक्कीच ही अनाउन्समेंट याच चषकामधून पहिला या ठिकाणी मान दिला जातोय की सर्व आगरी कोळी बांधवांनी त्या महोत्सवाला भेट द्यायची आहे. कारण आपण देखील वाट बघत असतो. आपण दरवर्षी एकच चर्चा असते, थंडाई जशी सुरू होते तसा एकच चर्चा की आगरी महोत्सव कधी आहे. आणि भिवंडी आगरी महोत्सव म्हटल्यानंतर भरपूर आनंद उत्सव त्या ठिकाणी होतो. आगरी कोळी समाजाचे कला गुणांना देखील वाव दिली जाते. अनेक सारे नृत्य त्या ठिकाणी पेश केले जातात. आगरी समाजातील जे काही हिरे सितारे त्या ठिकाणी ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा देखील आपण सन्मान त्या महोत्सवामध्ये करतो. त्यानंतर आपले जे काही विद्यार्थी 10वी 12वी उत्तीर्ण असतात त्यांचा देखील सन्मान आपण त्या आगरी महोत्सवामध्ये करत असतो. सो लवकरच आपल्या भेटीला येते. अगदी डेट आत्ताच अनाऊन्स झाली आहे, 24 जानेवारी ते 28 जानेवारी 2026. कुणी पाहायला विसरू नका. आगरी महोत्सव, भिवंडी आगरी महोत्सव 2026. लगेचच आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्जाद विशालजी पाटील. थँक्यू सो मच साहिलजी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चेक. दरम्यान आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय आदरणीय विशुभाऊ म्हात्रे साहेब, आपण या ठिकाणी आलात, मुलाची उपस्थिती दाखवली, आपलं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब आमच्यामधनं रजा घेतात.
येत्या 24 जानेवारी पासून 28 जानेवारी पर्यंत पाहायला विसरू नका, कारण नवीन वर्षाला जशी सुरुवात होते, ओढ लागते की तारीख कधी अनाऊन्स होईल, कधी भिवंडी आगरी महोत्सवाला सुरुवात होईल, आणि ती तारीख साहेबांनी अनाऊन्स केलेली आहे. येत्या 24 जानेवारी 2026 पासून पाहायला विसरू नका. 28 जानेवारी पर्यंत भिवंडी आगरी महोत्सव 2026. आगरी कोळी बांधवांना एकत्रित आणण्याची ती संकल्पना, आगरी कोळी संस्कृतीला वाव देणारी, जपणारी ती संकल्पना, साहेबांची गेल्या 12 वर्ष आधीची ती संकल्पना आता 2026 पर्यंत येऊन पोहोचली, आणि ती वर्षानुवर्ष अशीच पुढे चालत राहील. कारण प्रत्येकी वर्षी आपल्या नवीन नवीन कलाकारांना प्राधान्य देणे, पुढाकार देणं, आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जे कलाकार पुढे येतात त्यांचा सन्मान करणं हे कर्तव्य नेहमीच आपण पार पाडताना सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांना पाहिलं, आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. मी साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतोय की खऱ्या अर्थाने आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या प्रेमाखातीर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता साहेबांनी ही महत्त्वाची उपस्थिती आज दाखवली, आणि साहेब आपल्यामधनं रजा घेतात. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिली. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला मॅच थांबवायची फक्त 2 मिनिटं. पुन्हा एकदा शुभागमन होत आहे दुपारच्या सत्रामध्ये. राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक सन्माननीय देविदासजी पाटील यांचं शुभागमन होत आहे. त्याच समवेत कमलाकरजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच देवदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक अशी व्यक्ती घडली गेली आहे जिला आज इंटरनॅशनल लेवलमध्ये ओळखलं जातं, आणि मी म्हणेन की इंटरनॅशनल मध्ये सुद्धा तिच्या नावानं या पिंपळघर गावाला नव्हे तर भिवंडी तालुक्याला ओळखलं जातं. अशी डॉली पाटील यांचे पिताश्री देविदासजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालं, आणि आर्थिक स्वरूपात मदत देखील दादांनी दिलेली आहे स्पर्धेमध्ये. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लाजवाब फटका या आधी आला, अगदी टोज वरती येऊन खेळले होते. चौकार येतोय. धावफलक आता 12 ऑन द बोर्ड 12, आणि इथे पहा स्लॉक स्वीप ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग नाही आहेत, गॅप आहे फार मोठा, आणि बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. फर्स्ट ओव्हर आक्रमकरित्या सुरुवात. बॅटर प्रतीकचा पाठमधला चौकार. आतिश माळी थोडे इंजर्ड आहेत, सो दॅट्स वाय ते टीम मध्ये नाही आहेत. मला अजूनही आठवतं 2016 जेव्हा फर्स्ट टाइम मी आतिश माळीला बॅटिंग करताना पाहिलं होतं. सरवलीचं ते क्रीडांगण, सलगचे 3 षटकार फायनल मॅच मध्ये आतिशला स्वतःलाही आठवत असतील, आणि त्या स्पर्धेमध्ये मानकोली टीम चॅम्पियन होती. हलकी अपीलही निर्माण करण्यात आली. तेव्हा आम्ही कॉमेंटेटर नव्हतो, तेव्हा आम्ही फक्त प्रेक्षक होतो, फक्त सामन्यांचा आनंद घ्यायचो. आणि त्यानंतर क्रिकेटचा वेळ, कुठेतरी खेळाडू नाही बनू शकलो, बट या क्रिकेट खेळाचीच इच्छा होती की कोणत्या तरी डिपार्टमेंटमधनं या खेळाची आम्ही सेवा करायला हवी. सो समालोचक क्षेत्रामध्ये आलो. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 17, आणि पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान समाप्त झाला, आणि खेळ बाकी येतात 3 ओव्हर्स, आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं 32, 32 आणखी करायचं. चला वेगळे संघ विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करून घ्या, आणि या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. आता महत्वाची गोष्ट काय झालेली या सामन्याचा जर आपण विचार केला, 49 डिफेंड करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये 17 कन्सीड झाला. आता त्यानंतर येत्या 3 ओव्हरमध्ये 32 डिफेंड करायचं. आता विकेटचं महत्व वाढलंय, कारण वेगळ्या टीमलाही ठाऊक झालं की रन्स आपण चांगला बनवला, त्यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पण 49 डिफेंड करत असताना आता विकेट्स काढणं महत्वाचं झालंय, कारण एक जबरदस्त स्टार्ट या फर्स्ट ओव्हरमध्ये बॅटर प्रतीकने टीम आर के बिल्डर मानकोली टीमला मिळवून दिला. आणि सुरुवात महत्वाचीच होती, कारण या चेसमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं हे महत्वाचं होतं आर के बिल्डर्स मानकोली टीमसाठी. आणि ते कार्य एक युवा बॅटरने या फर्स्ट ओव्हरमध्ये केलं, कारण जबरदस्त फटके पाहायला मिळाले. स्पेशली जो टोज वरती येऊन फटका खेळले होते, डीप कव्हरला जी बाउंड्री लावली होती, तो अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो फटका होता. सेकंड ओव्हर बॉलर सुमित दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्क वरती. सुमित येतोय स्ट्रायकिंग एंड वरती, प्रतीकच आहे राऊंड द विकेट. आणि लोवर फुल टॉस, स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंट, चांगली फिल्डिंग.
आणि ही गोष्ट चांगली पाहायला मिळाली प्रतीकच्या बॅटिंगमध्ये की आतापर्यंत जे फटके तो खेळलाय एकही असा फटका नाहीये की अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वाईड लाईन बॉल आहे त्याला खेचून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अशा गोष्टी पाहायला मिळाल्या नाही. प्रॉपरली बॉलचा मेरिटवरती खेळला, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आतापर्यंत आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाले आहेत. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बॅटिंग कराल ना तर डेफिनेटली एक गोष्ट जर असते की डॉट बॉल पर्सेंटेज नेहमी कमी राहतो. आता लो फुल टॉस होता, बॅटचा टोनला लागला. आता काऊ कॉर्नरला फिल्डर आलेत वेगाने, हलकी मिसफिल्ड आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पण आता याच्या रन्स सध्या सगळीला येतात ना, त्या रन्स आता अडचणी समस्या वाढवत आहेत टीम वेगळेसाठी. कारण नॉकआउट मॅच जिंकाल तर पुढे, हरलत तर घरी. सो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवणं हे नेहमी महत्वाचं राहिलं. आणि या क्षणाला आता दबाव यासाठीही वाढतो की 10 विकेट्स अजूनही मानकोली टीमच्या हातामध्ये आहेत. प्रतीक चांगली बॅटिंग करतात, त्यांना तितकीशी चांगली साथ बॅटर शिवमही देतात. सो दबाव वाढतोय, ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे टीम वेगळेला. एज बॉल हवेमध्ये होता. आता फायनल चे फिल्डर बॉल फील्ड करतात, सिंगल मिळेल. बॉल हवेमध्ये जसा गेला, हृदयाचे ठोके शिवमचे देखील थोड्या वेळेसाठी वाढले होते. पण जसं पाहिलं की नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, फिल्डरसाठी चान्स नव्हता, त्या अनुसरून तो रिलॅक्स झाला. सिंगल इथे आली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकण्यात आलेत आणि 4 धावा आलेल्या आहेत. जर आपण रिक्वायर रेटचा विचार केला बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तर ऑलमोस्ट तुम्हाला 12 किंवा त्यापेक्षा जास्त. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, यात आपण चर्चा करत होतो की बॉलचा मेरिट वरती खेळतोय. पण त्यानंतर आता प्रतीकने चान्स घेतला इथे, कारण पॉइंट शॉर्ट थर्ड इनफिल्ड मध्ये एक फिल्डर जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला, बट त्या व्यतिरिक्त डीप पॉइंट खाली शॉर्ट थर्ड देखील इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. आता पुलचा फटका, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल षटकार. सध्याच्या घडीला मानकुली टीमचे सर्व खेळाडू जे प्रेक्षक हा सामना पाहत असतील, फार ते इम्प्रेस असतील ज्या प्रकारे हा युवा बॅटर खेळलाय. फ्लॅट आणखीन एक फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, अलोंग द ग्राउंड बॉल गेला काऊ फेस मध्ये, सिंगल मिळेल. एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. आता 28 आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त. 49च्या चेज मध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 28 विदाउट लॉस टीम आर के बिल्डर्स मानकोली आणि रिमेनिंग 12 मध्ये आता करायचं 21. आणि आमच्या दोन्ही 12th मॅचने देखील ठरवलं की जोपर्यंत सामना समाप्त होणार नाही तोपर्यंत ते चेअर वरती बसणारच नाही. कारण सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडल्यापासून तर आतापर्यंत दोघे उभेच आहेत. कारण 12th मॅन जरी असले तरी सुद्धा मनामध्ये एकच गोष्ट की आपल्या संघाचा चांगला खेळ झाला पाहिजे, आपली टीम जिंकली पाहिजे. कारण ग्राउंड मध्ये तर बॅटल्स रंगतात, बट ग्राउंडच्या बाहेर 12th मॅनचा बॅटल्सही मी पाहिलेल्या आहेत. मला अजूनही आठवतं लास्ट सीझन स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक सुरई आणि अंजूरची ती फायनल मॅच जिथे 15 धावा डिफरंट होताना आपण फायनल मॅच मध्ये पाहिल्या. टोटल 14 बॅटर 0 वरती बाद झाले ते आपण पाहिलं. आणि त्या मॅच मध्ये ना एकंदरीत जेव्हा पहिले सत्र समाप्त झालं होतं ना, अंजूर टीमचे 12th मॅन गगनात मावेना इतका आनंद होता. पण जशी सेकंड इनिंग कंप्लीट झाली, चेहऱ्यावरती रात्री 3 वाजता 12 वाजले अशी परिस्थिती तिथे झाली. त्या अनुसरून एक प्रेक्षक म्हणून, एक खेळाडू म्हणून मी तुम्हाला हेच सांगेल की जोपर्यंत सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत रिलॅक्स नका हो.
फुल लेंथ होता, यॉर्कर टाकलाय, डॉट बॉल येतोय. आणि त्यानंतर मला आठवतं लास्ट सीझन मध्येच मी नवी मुंबई तुर्भे येथे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा कव्हर करत होतो आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच लाईव्ह होता तिथे. आणि तिथे अक्षरशः 12th मॅन लहान मुलगा होता तो रडत होता. सामना त्यांचा संघ हरला मुले. आणि याही गोष्टी पाहायला मिळतात कारण ग्रामीण क्रिकेट ना मित्रांनो भावना देखील जोडलेल्या असतात त्या खेळासोबत. आता काऊ फेसला चेज आहे, वेगाने विराज आला, हलकी मिसफील्ड झाली आणि त्या अनुसरून 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. कारण फक्त लहान मुलं नव्हे तर मी तर मोठ्या मोठ्या खेळाडूंना देखील रडताना पाहिले जेव्हा मॅच हरते तेव्हा. कारण इमोशन्स जोडले जातात. कारण आपण जेव्हा एक टीम मध्ये आपल्या गावासाठी खेळतो ना, जेव्हा ग्राउंड मध्ये उतरतो ना, कधी ही गोष्ट माइंड मध्ये नाही येत की मला बेस्ट बॅट्समन हवाय, मला बेस्ट बॉलर हवाय, मला सिरीज हवी आहे. या गोष्टी माइंड मध्ये नाही येत. फक्त एकच गोष्ट माइंड मध्ये येते की जी क्रमांक 1 ची ट्रॉफी दिसते ना ती उचलायची आहे. या गोष्टी माइंड मध्ये सुरू असतात. हुक करायचं होतं. आता जर आपण पाहिलं तर बॅटानी बॉलचा संपर्क आलेला नाहीये, डॉट बॉल येतोय. आता कमबॅक करायला सुरुवात वेहेले टीमने देखील केलेली आहे. कारण समीकरण चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये आता करायचं जिंकण्याकरिता 19 धावा दबाव वाढतो. पार्टनरशिप चांगली लागली, ओपनिंग पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्स मध्ये चांगली लागली. बट महत्वाची गोष्ट की फिनिश आपल्या बाजूने कसा येईल त्यासाठी आता प्रयत्न करायचे. आता हुकचा फटका कनेक्शन लाजवाब, व्हाट अ शॉट, लॉंग लेगचा वरनं पाठवलाय बॉल हवाई यात्रेसाठी. बॅटर प्रत्येकचा बॅटमधनं अंडर प्रेशर हा षटकार 6. तेच तर मी सांगतोय की बॉलच्या मेरिट वरती खेळण्याने किती लवकर लाईन आणि लेंथ पिक केली या फटक्या मागे. रिप्ले जर आपण पाहिला तर त्या गोष्टी आपल्या निदर्शनामध्ये येतील की ऑलरेडी रेडी होता बॅकफूट वरती. जसं पाहिलं जस्ट शॉट हुकचा फटका आला आणि कनेक्शन लाजवाब पाहायला मिळालं. 6 येतात. आता ही फुल टॉस होता, बॉल मागे चाललाय, हलकी अपिली दरम्यान करण्यात आली, डायरेक्ट हिट. आता रन घेण्याचा प्रयत्न केला जातो बिकॉज ओव्हर थ्रो झालाय. बट फर्स्ट रन मध्ये काय झालं, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली तर आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, पाकलं जाईल. आणि गडबड झाली आहे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. डायरेक्ट हिट आणि सक्सेसफुल डायरेक्ट हिट, रनआउट च्या स्वरूपामध्ये विकेट. जस्ट शॉट राहिले आणि ही रन देखील रन नसणार नाही. कारण आता समीकरण जर आपण पाहिलं आणि आता समीकरण जर आपण पाहिलं या मॅच मध्ये उरलंय, धक्का पगला लागलाय मानकोली टीमला. आणि इक्वेशन विषयी चर्चा आपण करूया. चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये जिंकण्याकरिता 13 धावेंची आवश्यकता. शिवम बाज झाले, सटीक निशाणा साधला तिथे फिल्डर दर्शनचा, तो डायरेक्ट हिट सफलता मिळाली. कारण हा डायरेक्ट हिट जर प्रॉपर नसता तर इथे देखील 2 धावा गेल्या असत्या. बॅटर मोहित आले त्याचा बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. बघा ही लढत आतापर्यंत चांगली लढली. बॅटर प्रतीकने, शिवमने देखील चांगली साथ जरूर दिली त्याला. बट स्टील अजूनही सामना कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. कारण 7 मध्ये 13 आहेत, रन्स कमी नाहीये डिफेंड करण्याकरिता. इथे या क्षणाला जर आपण पाहिलं प्रतीकचं ऑफ स्ट्राईक राहणं अथवा प्रतीकची विकेट मिळणं या गोष्टींकडे लक्ष असेल. बट अशी परिस्थिती झालेली ना की 1 ते 2 डॉट बॉल जर आले ना तर दबाव वाढेल बॅटिंग टीमवरती. 7 मध्ये 13 फुल लेंथ आहे, ऑन साइडला खेळले, डीप मिड विकेट, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि अशा प्रकारे 49च्या चेज मध्ये 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. आणि 3 ओव्हरचा अखेरचा धावफलक आहे 37, रिमेनिंग 6 चेंडू. आणि हा सामना जिंकण्याकरिता कंपल्सरी आर के बिल्डर्स मानकोली टीमला करायच्यात 12 धावा. 12 करायच्यात तर 6 मध्ये 12चे समीकरण कोणाच्या बाजूने जाईल
फर्स्ट ओव्हर टू एक्सपेन्सिव्ह बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये ज्या रन्स कन्सीड झाल्या होत्या 17, देन कमबॅक सुमितने करून दिला. देन थर्ड ओव्हर पृथ्वी फक्त दिला. या ओव्हरमध्ये पृथ्वीने 9 धावा, इकॉनॉमिकल ओव्हर, महत्वाचं ओव्हर टाकलं पृथ्वीने. देन आता 6 मध्ये करायच्या आहेत रन्स 12. 6-12चं समीकरण आणि बॉलिंग मार्क वरती दरम्यान सुजल म्हात्रे तयार होतात. सुजल म्हात्रे देखील एक जबरदस्त बॉलर आहेत. युवा जरी असला तरी सुद्धा एक प्रतिभाशाली टॅलेंटेड बॉलर आहे आणि त्याच्याकडनंही भरपूर साऱ्या एक्सपेक्टेशन्स जय काफ्रोवा वेगळ्या टीमला आहेत आणि त्या अनुसरून त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे. कारण येते 6 चेंडू दोन्ही टीमचं भवितव्य इथे डिसाईड करणार आहेत की दुसऱ्या फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. चला वेळ कमी घ्या सुजल, सुरुवात करा. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले या अंतिम ओव्हरसाठी मिड ऑन इनफिल्ड मध्ये, पॉइंट इनफिल्ड मध्ये, शॉर्ट थर्ड, फाईन लेग इनफिल्ड मध्ये, ऑन साइडला सर्व फिल्डर डीप मध्ये आहेत बाउंड्री लाईन वरती. सुजलचा पहिलाच बॉल दरम्यान काऊ कॉर्नरचे फिल्डर विराज आले, चांगली फिल्डिंग, थ्रो ॲक्युरेट येतोय. पण या क्षणाला मला एक प्रश्न निर्माण होतो की एक वेल सेट बॅट्समन ज्याने या संपूर्ण इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे, तर प्रतीकने स्ट्रायकिंग एंड वरती थांबायला हवं होतं का? कारण काय असतं बघा, आपण जर विचार केला तर मोहित देखील चांगले बॅटर आहेत, त्यामध्ये काहीही शंका नाहीये. बट ऑलरेडी क्रीज वरती भरपूर टाइम स्पेंड केला प्रतीकने, चांगले चांगले फटकेही त्याचा बॅटमधनं आलेत आणि इथे 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? चेंज ऑफ द पेस, बॉल हवेमध्ये आहे आणि कनेक्शन लाजवाब आहे. बॉल थेट गेलाय डीप मिड विकेटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर आणि असं आता वाटतंय की या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका आहे की काय. कारण आता समीकरण चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये आता करायचं 4. बघा फटका जर आपण पाहिला तर अनऑर्थोडॉक्सच होता, बट या क्षणाला अनऑर्थोडॉक्स किंवा प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट, बिकॉज जर आपण पाहिलं रन्स यायला हवेत आणि रन्स आलेले आहेत. सिक्सर येतो आणि महत्वाचा सिक्सर, कारण बॉल आणि रन्स मध्ये जो डिफरन्स होता ना त्याला आता इक्वल केलं. 4 मध्ये करायचं 4. मॅच बॉल रिटर्न आला असेल तर त्यासोबत मॅच कंटिन्यू करा, हरकत नाहीये. 4 मध्ये करायचं 4 धावा. समीकरण आता टू इझी टीम मानकोलीसाठी, बट दुसऱ्या बाजूने नाखुश असेल टीम वेगळे. कारण बघा वेगळे टीमचा आपण विचार केला, स्पेशली जय काफ्रोवा वेगळेचा, तर या टीमला मी जेव्हाही पाहिले एक जबरदस्त टीम आहे. यंग चेहरे भरपूर सारे आहेत, पण प्रत्येकी स्पर्धेमध्ये जिद्दीने खेळतात. आणि मी नेहमीच पाहिलंय की कवचित असं होतं की पहिल्या फेरीमध्ये आपण काफ्रोबा वेगळी टीमला हरताना पाहतो, पण आज कदाचित ते होऊ शकतं असं वाटतंय. फुल टॉस आहे, हॅमर केलंय, लॉंग ऑनला फिल्डर आलेत, सिंगल मिळेल, बट स्टील अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 मध्ये आता करायच्या 3 धावा. जे मी सांगितलं जे स्टॅट्स आहेत जय काफ्रोबा वेगळे टीमचे, की ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये कवचित आपण पाहतो की पहिल्या फेरीमधनं वेगळ्या टीमला आपण जय काफ्रोबा वेगळी टीमला बाहेर होताना पाहिलं. बट अजूनही मी म्हणेन की 3 बाकी आहेत. आर के बिल्डर्स मानकुली टीम चांगली खेळलेली आहे, पण ज्या गोष्टी कवचित पाहायला मिळतात त्याच घडवण्याची तयारी मानकुली टीमचीही आहे. कारण समीकरण जर आपण पाहिलं त्यांच्यासाठी सोपं, 3 मध्ये 3च करायचं. मी म्हणेन की तिन्ही बॉलचा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जरी झाला तरी सुद्धा 3 बनतील. बट इथे कोणत्या माइंडसेटने, कोणत्या दृष्टिकोनातून इथे प्रतीक बॅटिंग करेल तेही महत्वाचं. मोठ्या फटक्यासाठी जातील, कारण सिंगल डबलने काम बनवू शकतं. बॉल हवेमध्ये आहे, बट फिल्डर अगदी पुढे आले होते, त्या अनुषंगाने हा बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. विजयाचा फटका बॅटर प्रतीकचा बॅट मधनं येतोय. सामना समाप्त, बाजी मारली आहे या सामन्यामध्ये टीम आर के बिल्डर मानकोली टीमने. चला टॉस साठी त्वरित या भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि आर के बिल्डर मानकोलीचे कॅप्टन. आणि प्लेअर ऑफ द मॅच विचार करण्याची गरज नाहीये, बिकॉज इंडिव्हिज्युअली 35 रन्स नॉट आउट बनवल्या, मॅचही फिनिश केली, तो प्रतीक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला टॉस आपण करणार आहोत, यायचं आणि टॉस बॉक्स मधनं जोडले जातील साहिलजी शेळके. धन्यवाद.
टीम